सध्या आंब्याचा सीझन चालू आहे, त्याच्यामुळे गुलांबा बनलाच पाहिजे. तर मी इथे 6 आंबे घेतलेत, ते पूर्ण सोलून घेतले. त्याचा मी आता गुलांबा बनवणार आहे. तर ते बघा आतमध्ये कोय झाली होती तयार, ती मी काढून टाकली. काही आंब्यांना तर बाटसुद्धा तयार झाले. तर ते छोटे छोटे काप करून घ्यायचे. तर ते काप आपण उकडत ठेवायचे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. त्याला चांगलं 5 मिनटं तरी उकळून घ्यायचं व्यवस्थित. ते पाणी गाळून टाकून झाल्यानंतर इकडे एका साईडला गूळ किसून घ्यायचा आणि थोडीशी वेलची पावडर तयार ठेवायची. नंतर लगेच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून, तेल तापलं की त्याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायची. त्याच्यामध्ये मोहरी, जिरं टाकून घ्यायचं. थोडीशी हळद टाकायची, कढीपत्ता टाकून घ्यायचा, चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि तिखटसुद्धा थोडंसं टाकायचं. आपल्याला जसं हवं तसं खट्टा मिठ्ठा पाहिजे असेल तर आपण तिखट वापरू शकतो किंवा तिखट हे अवॉइड केलं तरी चालेल. तर त्याच्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा. गॅस हा मध्यम आचेवरतीच ठेवून घ्यायचा, कारण आपल्याला गूळ करपू शकतो. तर चांगली उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आंब्याचे काप आपण उकळलेले टाकून घ्यायचे. गुळाचा पाक हा पूर्ण आंब्यामध्ये मुरला पाहिजे असा आपण उकळी करून घ्यायची. जास्तीत जास्त 10 मिनटं तरी चांगलं शिजवून घ्यायचं पूर्ण ते. हे गुळाचं मिश्रण पूर्ण त्या आंब्याच्या फोडीमध्ये मिक्स झालं की हा आंबा आपला रेडी आहे. तुम्ही कधी बनवलं नसेल तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर इथे बघा पूर्ण गुळाचा पाक हा आंब्यामध्ये मिक्स झाला आहे. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा.